ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 31. श्री शिवजींनी विप्रवेशात हिमालयाची भेट घेतली. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, हिमालय आणि मेना यांच्या मनात शिवजींबद्दल आदर आणि भक्ती आहे हे जाणून इंद्रादी देव आपापसात विचारविमर्श करू लागले. ते म्हणाले, हिमालयाने अनन्य भावाने शिवभक्ती केली आणि आपली कन्या त्यांना दिली तर त्याला परम निर्वाणपद मिळेल. स्थावर रूप सोडून तो दिव्य रूपाने शिवलोकी जाईल. तेथे अनेक उत्तमोत्तम भोग भोगेल. महादेवांची सारूप्यता प्राप्त होऊन त्याला मोक्ष मिळेल. पण असे होता कामा नये. त्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवा. त्यानंतर सर्व देव बृहस्पतींकडे गेले. त्यांना सर्व वृत्तांत निवेदन केला व म्हणाले, गुरुदेव, आमच्या कार्यसिद्धीसाठी तुम्ही हिमालयाकडे जा. तेथे जाऊन शिवजींची प्रयत्नपूर्वक निंदा करा. शिवजींशिवाय पार्वती अन्य कोणाशीही विवाह करणार नाही हे उघड आहे. हिमालयाने आपली कन्या भावभक्तीने अर्पण केली तर त्याला तत्काळ मोक्ष मिळेल. हिमाद्री हा रत्नांचा आधार आहे. त्याला मोक्ष मिळाला तर सर्वच गडबड होईल. त्याने आपली कन्या अनिच्छेने अर्पण केली म्हणजे त्याचे फळ त्याला सावकाश मिळेल आणि तो भूलोकातच राहील. ते ऐकून बृहस्पतींनी कानावर हात ठेवले. त्यांनी शिवजींचे स्मरण केले व म्हणाले, छे छे, हे शक्य नाही. तुम्ही सर्व देव स्वार्थी आहात. दुसऱ्याच्या हिताचा नाश करणारे आहात. मी शिवजींची निंदा केली तर मला नरकच प्राप्त होईल. शैलराजाने भक्तिपूर्वक कन्यादान केले तर त्याला मोक्षच मिळणार हे खरे आहे. तेव्हा तुमच्यापैकी कोणाला तरी त्याच्याकडे पाठवा. त्याने हिमालयाला समजावून तुमचे काम करावे. मला भरीस घालू नका. किंबहुना तुम्ही सत्यलोकी जा. ब्रह्माजींना सर्व वृत्तांत सांगा. ते तुमचे कार्य करतील. देवगुरूंच्या सांगण्यावरून ते सर्व देव माझ्या सभेत आले. त्यांनी मला नमस्कार करून आगमनाचा हेतू सांगितला. मी म्हणालो, देवांनो, मी शिवजींची निंदा करू शकत नाही. शिवनिंदा म्हणजे संपत्तीचा नाश आणि संकटांना आमंत्रण. हे दुर्दैव कोण ओढावून घेईल? म्हणून तुम्ही कैलासावर जा. शिवजींना संतुष्ट करा आणि त्यांनाच हिमाद्रीकडे पाठवा. त्यांनी स्वतःच आपली निंदा करावी. परनिंदा केली असता नाश व स्वतःची निंदा केली तर यश मिळते असे म्हणतात. माझे म्हणणे ऐकून देव कैलासावर गेले. त्यांनी शिवजींना वंदन करून त्यांची स्तुती केली. ते संतुष्ट आणि प्रसन्न आहेत हे पाहून त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांच्या प्रस्तावाला शिवजींनी हसून संमती दिली. त्यामुळे आनंदित झालेले देव त्यांची प्रशंसा करत स्वस्थानी गेले. त्यानंतर शिवजी ब्राह्मणाचे रूप घेऊन हिमालयाच्या राजसभेत प्रवेशले. त्यावेळी तेथे पार्वती, हिमाद्रीचे बंधू व इतर मान्यवरही उपस्थित होते. शरीरावर दिव्य वस्त्रे, भाळी उज्ज्वल तिलक, एका हातात दंड, छत्र, एका हातात स्फटिकमण्यांची माळ, गळ्यात शाळीग्राम आणि मुखाने भक्तिपूर्वक हरिनाम घेत असलेल्या त्या दिव्य तेजस्वी ब्राह्मणाला पाहून हिमालय बांधवांसह उठून उभा राहिला. त्याने आदरार्थी नमस्कार केला. पार्वतीनेही नमस्कार केला. हे द्विजरूपाने आलेले शिवजीच आहेत हे तिच्या तत्काळ लक्षात आले. तिने त्यांची मनोमन स्तुती केली व पुन्हा प्रणाम केला. ब्राह्मणाने सर्वांना आशीर्वाद दिला व विशेष करून मनातल्या मनात पार्वतीला शुभेच्छा दिल्या. हिमालयाने त्या ब्राह्मणाचा यथोचित सत्कार केला. मधुपर्कादी सामग्री दिली. त्यानेही ते आतिथ्य स्वीकारले. मग हिमालयाने त्यांची प्रेमपूर्वक पूजा केली. त्याला कुशल वृत्त विचारले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, शैलराज, मी वैष्णव ब्राह्मण आहे. ज्योतिषी वृत्तीचा आश्रय घेऊन उदरनिर्वाह करतो. पृथ्वीवर सर्वत्र हिंडतो. गुरुदेवांच्या कृपेने मला मनोवेगाने कोठेही जाता येते. मी सर्वज्ञ आहे, शुद्धात्मा आहे, दयाळू, परोपकारी आणि दुसऱ्यांचे विकार हरण करणार आहे. तू आपली कन्या शंकरांना देणार आहेस असे समजले म्हणून मुद्दाम येथे आलो. बाबा रे, तुझी कन्या कमळासारखी कोमल आहे.
सुंदर देह असलेली आणि उत्तम लक्षणाने संपन्न आहे. हिला कुरूप, गुणहीन आणि जटाधारी शिवजींना देण्याची इच्छा का करतोस? ते आश्रयरहित आहेत, असंग आहेत, स्मशानात राहतात, शरीरावर सर्प बाळगतात, सर्पाचीच आभूषणे धारण करतात. ते वस्त्र घालत नाहीत, शरीरही स्वच्छ ठेवत नाहीत, सर्वांगी भस्म लावतात, नेहमी योग साधनेत मग्न असतात. ते कुपात्र, कुशील, क्रोधी, कुमार्गपरायण आणि कुलहीन आहेत. त्यांचे वय किती हेही कोणाला माहीत नाही. त्यांच्या मस्तकी घाणेरडा जटाभार आहे. ते नेहमी भिक्षा मागत हिंडत असतात. ते उग्र स्वभावाचे आहेत, दिसायलाही भयंकर आहेत. त्यांना भल्या बुऱ्याची चाड नाही. ते योग्यता पाहत नाहीत, सर्वांनाच आश्रय देतात. वैदिक मार्गाचा त्यांनी त्यागच केलेला आहे. अशा विरुद्ध वराला कन्यादान करण्याचा विचार तू कसा करू शकतोस? हिमाद्री, तू नारायण कुलोत्पन्न आहेस, ज्ञानी आहेस, विद्वान आहेस. मी येथे येऊन ज्या आर्ततेने तुला सांगतो आहे त्यामागची तळमळ लक्षात घे. तू ज्यांना कन्या देऊ इच्छित आहेस ते शिवजी पार्वतीशी विवाह करण्याच्या पात्रतेचे आहेत का? ते आपल्या कन्येला सुखी ठेवतील का? यावर पुन्हा पुन्हा नीट विचार कर, अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल. सर्व लोकांमध्ये हसे होईल. शिवजींना माता, पिता, आप्त बांधव असे कोणीही नाही. ते दरिद्री आहेत, धनहीन आहेत. पण तू धनाढ्य आहेस. तुझ्यापाशी रत्नांच्या राशी आहेत. अर्थात तुझी आणि त्यांची बरोबरीच होऊ शकत नाही. म्हणूनच म्हणतो, अजूनही वेळ गेलेली नाही. पार्वतीला स्वतःचे हित कळत नसले तरी तुला तिच्या हिताचा विचार करायलाच हवा. एकुलती कन्या म्हणून तू तिचा प्रत्येक हट्ट पुरविणार की नाही? ते काही नाही. या बाबतीत तू मेना राणीचा, आपल्या पुत्रांचा, बांधवांचा आणि पुरोहितांचा विचार घे. पार्वतीला तिचे मत विचारू नकोस. तिला शिवजींच्या गुणदोषांची पारख नाही. त्यानंतर विप्रवेशातील शिवजींनी हिमालयाकडे भोजन करून स्वस्थानी प्रस्थान केले. अध्याय 31 समाप्त. ओम नमः शिवाय.